गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही लोक कसे आहात? तुमचा दिवस कसा होता? सुंदर दिवस. सुंदर दिवस कधी होतो? जेव्हा तुम्ही सकाळी उठून विचार करता की आज मला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्या गोष्टी जर घडल्या तर दिवसाचा शेवट पण सुंदर होतो. संध्याकाळी चांगली झोप लागते. एक एक आपल्याला एक समाधान असतं आणि हे समाधान आपण आज बघितलं असाल. कालचं आपलं स्पष्टपणे बोलणं झालेलं. कालचा व्हिडिओ मोठा होता कारण का वीकलीचा पहिला व्हिडिओ असतो संडेचा, म्हणजे पुऱ्या हफ्त्याचा अनालाइज केल्याच्या नंतर आपल्याला जो निष्कर्ष काढायचा असतो त्या निष्कर्षावरती आपण ट्रेडिंग करत असतो. वीकली क्लोजिंग, डेली क्लोजिंग नंतर आपण 5 मिनिटं ट्रेडिंग करतो. ठीक आहे. आपण क्लिअरली बोललो की उद्या मी 70% साठी कॉल मध्येच काम करणार आहे, वरच्या साईडलाच काम करणार आहे आणि 30% फक्त मी ट्राय करेन. म्हणजे समजा जर इथे मी 10 लॉट घेत असेल तर मी 7 लॉट घेणार इथे आणि तिथे 10 लॉट घेतो मी 3 लॉट मध्ये घेणार, कारण का मला मार्केट खालच्या साईडला दिसत नाहीये. बरोबर, ठीक आहे. खाली रेंज पण लागलेले आहेत, त्यामुळे वरचं प्रॉफिट. ओके. त्यानंतर मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं की इथे एक सेलिंग जी आलेली ना, तर ह्या सेलिंगच्या वरती मार्केट जात असेल तर नक्कीच मी ट्राय करेन मार्केट इकडनं वरती या इकडनं वरती या इकडनं वरती. म्हणजे टोटली मी विचार केलेला संपूर्णपणे मी उद्या कॉल मध्येच खेळायचा प्रयत्न करेन आणि त्याचे प्रॉफिट पण आले. क्लिअरली आपण जर व्हिडिओ पूर्णपणे बघितला असाल, समजलं असाल, लाईक केलं असाल, सबस्क्राईब केलं असाल, नक्कीच तुम्हाला कळलं असेल की नॉलेज असणं म्हणजे तुम्हाला ज्ञान असणं आणि त्या नॉलेजच्या ज्ञानचा आपण कसा आपल्या ट्रेडिंग मध्ये उपयोग करून घेऊन आपला फायदा करू शकतो हे खूप मोठं आहे. तर मार्केट जसं सकाळी इथे वरती आलं, याच्या अर्थात 5-10 मिनिटं थांबलं, 15 मिनिटं, 20 मिनिटं थांबलं आणि अर्धा तास थांबल्याच्या नंतर मार्केटनी जेव्हा बघा आपला पॅटर्न जो बनतो ना असा वाला, याला रेसिस्टन्स घेणं बोलतात, पुलबॅक बोलतात, रेसिस्ट करणं बोलतात. तर या गोष्टी जर झाल्या आहेत तर आपल्याला मार्केटने सुंदर टार्गेट दिलेलं आहे. मला 7-8 जणांचे मेसेज आले, सर धन्यवाद, दिवाळीनंतर पण आमची दिवाळी चालू आहे. बरं वाटतं ऐकून की दिवाळी नंतर पण दिवाळी चालू आहे. याचा अर्थ काय? त्यांना नक्कीच आज प्रॉफिट झालं. मी काल इथे लिहिलं, इथेच याच भागामध्ये लिहिलं, प्रॉफिट येणं हा आपला मुद्दा आहे आणि त्यात झालंय, घडलंय. त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचतो या तुम्हाला या काहीतरी व्हिडिओचा उपयोग होतोय हे माझं समाधान आहे. की रात्री झोपताना आपण कोणासाठी तरी उपयोगी आलो, सोशली बोला, सामाजिक बांधिलकी बोला, तर ह्याच्यापेक्षा अजून चांगली गोष्ट काय? ते बोलत ना, कर भला तो हो भला. कर्म करायचे आणि त्याचं फळ तुम्हाला भेटतं. मी कालच एक इंस्टाग्रामची रील बघितली की तुमचे कर्म जर चांगले असतील तर तुम्हाला यश येईल. तुम्ही सगळ्यांची चांगले राहा, चांगले बोला, चांगले वागा, तुमचे पण चांगलेच दिवस येतील, कारण का तुम्ही पॉझिटिव्ह असता. पॉझिटिव्ह हा विषय जो आहे ना आयुष्यात खूप मोठा आहे. काही दुःख असू दे, काही असू दे, आबाळ कोसळू दे, तुम्ही पॉझिटिव्ह राहा, हसत राहा. दुःख जेव्हा येते, प्रसंग जेव्हा येते तेव्हा आपण घाबरतो, डगमगतो, त्या गोष्टी करू नका. येणार आहेत, येऊ दे. त्याचं सुख थोडे दिवस असतं, त्याचं दुःख पण थोडे दिवस असतं आणि त्यानंतर सुखाचा प्रवास चालू होतो. डगमगू नका. रीलचं तात्पर्य काय की तिकडे कोणीतरी चांगलंच म्हटलं रीलमध्ये, इंस्टाग्रामच्या रीलमध्ये सांगितले कोणीतरी, चांगला व्हिडिओ होता, आवडला मला, म्हणून मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडतो. तो तुम्हाला पण नक्कीच आवडेल याची अपेक्षा करतो. की कर्म तर सगळीच करतात, अपेक्षा सगळीच करतात. कर्माची अपेक्षा करायची नसते. कर्म करा, अपेक्षा ठेवू नका. कारण का रावणाने ना कर्म केले नाही, रावणाने पूजा केली, अपेक्षा ठेवली, शंकर भगवानला प्रसन्न केलं. कर्म सगळीच करतात, पूजा, आराधना, साधना, ध्यान, ध्यास, त्याच गोष्टीवरती
रावणाने शंकर भगवान प्रसन्न करून वरदान पण घेतलेले, पण त्यांनी कर्म केले नाही. म्हणून ती कहावत इंस्टाग्राम रील सांगितली की कर्म करा. पूजा तर रावणाने पण केलेली. म्हणून देव करू नका, देवाच्या पाठी लागू नका, की सकाळी उघडल्यावर एक नारळ देईन, 2 फुलं चढवेन, ₹100 प्रसाद ठेवेन, 1 किलो प्रसाद ठेवेन, मला ग्रीन मध्ये क्लोजिंग मध्ये. बघा, पूजा नाही, कर्म इम्पॉर्टंट आहे. तुमचे कर्म इम्पॉर्टंट, तुमचं सातत्य इम्पॉर्टंट, तुमचं नॉलेज इम्पॉर्टंट आहे, तुमचा प्रयत्न इम्पॉर्टंट आहे. देव त्याच्या पाठी असतो ना जो प्रयत्न करतो. तुम्ही देवाच्या पाठी पडलात ना तर देव जास्त लांब जाईल. स्पष्ट विषय. माझा खूप क्लिअर विषय आहे. मी असं बोलत नाही की मी आध्यात्मिक आहे. मी देवाला मानतो, खूप मानतो. सकाळी उठल्या देवाचे पाया पडूनच ट्रेडिंगला बसतो. अंघोळ करून देवपूजा करून बसतो. पण याचा अर्थ असा होत नाही की मी देवाला सांगतो की मला आज ग्रीन मध्ये क्लोजिंग होऊ दे, आज मला नुकसान वाचू दे, असं नाही बोलत आहे. माझे कर्म मी करतोय आणि त्या गोष्टींनी मला खूप फरक पडतोय. तसं तुम्हाला पण सांगतोय की कर्म करा, अपेक्षा ठेवू नका. एक ना एक दिवस तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भेटतील. तुमचा अभ्यास जो नित्यनेम चाललाय तो भेटेल. ठीक आहे. तर आपण आता येऊया आपल्या टॉपिक वरती की काल आपण काय बोललेलो आणि आज काय झालं. तर काल जसं बोललेलो आपण की 880च्या वरती मार्केट, बघा 880च्या वरती मार्केट जर सस्टेन होत असेल तर मी वरच्या साईडला क्विक ट्रेडिंग करेन. एक टार्गेट घेईन, अचीव्ह झाला, 70% अचीव्ह झाला. मग आता काय, आता आपण हाच अभ्यास पुढे नेऊया. मी तुम्हाला डेली वरती पण एक काल काहीतरी सांगितलं होतं. वीकली वरती सांगितलं होतं की कॅन्डल तर छोटी बनलेली आहे, रेड वाली. ही बघा, कॅन्डल भलेही छोटी बनलेली आहे, निगेटिव्ह आहे, इन्व्हर्टेड हॅमर आहे, पण ते कुठल्या पोझिशनला बनले इथे शिकवताना मी सांगतो, समजताना मी सांगतो की इथे इन्व्हर्ट हॅमरला मार्केट खाली येणार, इथपर्यंत येणार. पण होतंय काय, सायकोलॉजिकल ट्रेड खूप इम्पॉर्टंट आहेत. कॅन्डल बरोबर बनली पण ही विकलीची आहे ना. त्यानंतर मार्केटनी ही कॅन्डल जी बनली ती येणं जरुरी होते, अशी येऊन अशी रिटेस्ट करणं जरुरी आहे आणि मार्केटने ते रिटेस्ट केलेलं आहे. आजच्या ग्रीन कॅन्डल मध्येच आपल्याला कळलंय, ती पण चांगली सुंदर कॅन्डल बनलेली आहे बघा. डेली वरती येत असेल मी तर तुम्हाला क्लिअर पिक्चर दिसेल. मार्केटने बाउन्स करून खाली येऊन आता मार्केट एक दिशा पकडत आहे. ठीक आहे. तर उद्या आपण खूप क्लिअर गोष्टी समजायच्या आहेत की वरचा जो आहे टार्गेट आहे 110, खाली आहे 716, हा रेंज बनलाय. ठीक आहे. तर 5 मिनिटांमध्ये येऊया. 716 म्हणजे बघा इथे आपल्या खालचा रेंज तर आहेच आहे. ठीक आहे. आता डेली वर जेव्हा आपण बघतो तेव्हा जरा रेंज मोठी होते, पण आपण स्कॅल्पिंग करतो, 5 मिनिटं ट्रेड घेतो, त्यामुळे आपल्या लेवल्स खूप छोट्या होतात आणि आपल्या छोटे ट्रेड्स घेणं खूप आवश्यक आहे. आता आपला जो झोन आहे तो आपण नक्की इथे बघूया काय होतं आपल्या झोनला, की मार्केटनी कसं झोन मध्ये ट्रॅव्हलिंग करत आहे आणि त्याचा निष्कर्ष काय निघत आहे आणि आपल्या कुठल्या पद्धतीमध्ये ट्रेडिंग करायचं आहे, म्हणजे काय कॉन्सेप्ट ठेवून करायचे. मी हे अगदी पहिलं क्लिअर करतो, ज्यांनी तुम्हाला जरा विजिबिलिटी क्लिअरिटी येईल चार्ट मध्ये. कारण मी सगळं जर खोडलं तर सगळेच लाईनी निघून जातील आणि मला ते करायचं नाहीये. लाईनी ठेवायची आहेत. दोन मिनिटं झालं. ओके. आता बघा, आपल्या ह्या झोन्स निर्माण झालेल्या आहेत. आपण काल नो ट्रेडिंग म्हणून बोलू, तिकडे मार्केट निघून गेले, ट्रेडिंग नाही केली. ओके. उद्यासाठी आपला नो ट्रेडिंग झोन वरच्या टप्प्यात येऊन थांबलेला आहे. नक्कीच बघा ही लेवल. ठीक आहे. मार्केटने आज पण ट्राय केलं, तोडण्याचा प्रयत्न केला 26,000चा, पण नाही झाला. ओके. मग आता जर मार्केट खाली येऊन परत एक रिट्रेसमेंट घेऊन वरती जायचा प्रयत्न करत आहे, तो हा ट्रेड माझ्यासाठी स्वाभाविक ट्रेड आहे, म्हणजे नेचर ऑफ ट्रेड बोलतो आपण, या सायकोलॉजिकल ट्रेड बोलतो. ह्या गोष्टी खूप घडतायत. उद्याचा माझ्यासाठी आजच्या डेच्या हायच्या वरती मी इथे नक्कीच ट्राय करेन, अटेम्प्ट करेन. माझा पहिला टार्गेट 100 पॉईंट असेल, म्हणजे 26,100 पर्यंत असेल. त्यानंतर माझा दुसरा टार्गेट जो असेल, जरा मला बघायला लागेल 1 आवर वरती, 2 आवर वरती नाहीये, 3 वरती मला काय रेसिस्टन्स दिसत नाही. ओके. हा जो मुद्दा आहे तर इथे 3100 पर्यंत आहे, ह्याला मी इथे मार्क करतो. ओके.
त्यानंतर दुसरा जो टार्गेट असेल माझा वरच्या साईडला, तो लगभग ह्याच्या लोला असेल ओके. झाली मार्क आपली झाली लेवल. 5 मिनिटांमध्ये येऊया आता आणि अनालाइज करेल. ओके, वरच्या लेवल्स लागले आहेत बघा. वरती आहेत ना जरा गॅप कमी आहेत, म्हणजे टार्गेट पटकन अचीव्ह होऊ शकतात. ओके, खालच्या साईडला मार्केट जर ह्या लेवलवरनं खाली येत असेल तर आपल्या लेवल्स लागलेलेच आहेत. ठीक आहे, तर उद्या मला काय करायचं असेल तर मी 25,900च्या खाली खालच्या वरती ट्रेड करायचा प्रयत्न करेन आणि उद्या डे हायच्या वरती, आजच्या डे हाय म्हणजे लगभग 26,020च्या वरती मी 80-90 पॉईंटचा टार्गेट ठेवून चालत आहे. दुसरा टार्गेट माझा लगभग 200चा असेल. हा बघा, हा माझा सेकंड टार्गेट असेल 26,190, म्हणजे अंदाजे 200 पकडा. आणि जर हा टार्गेट तुटतोय तर उद्या एक मोठी रॅलीची स्वाभाविक संभावना आहे. का? कारण का उद्या आहे निफ्टीची मंथली एक्सपायरी, मोठे मुवमेंटची खूप अपेक्षा आहे. ठीक आहे, कारण का मार्केटने बघा आज सकाळीच तुम्हाला रेंज सोडून मार्केटने इथे 12 पर्यंत टार्गेट दिले, त्यानंतर मार्केट झोन मध्ये साईड मधून थांबले, म्हणजे प्रॉफिट बुकिंग झालेली आणि मार्केट आता सस्टेन झालेले. त्यासाठी आता उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट असेल. त्यामुळे उद्या मी लगभग 50% या 50% खेळण्याचा प्रयत्न करेन. आता बोलाल की मी खूप क्लिअर आहे वरच्या साईडला, 50% का? त्याचं कारण का, मार्केट एक सायकोलॉजिकल लेवलवरती, मार्केट उद्या ब्रेकआउट करून परत पुन्हा ह्या झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करू शकते. बघा मी ट्रेडर आहे, मला दोन्ही बाजू बघायचे आहेत. जिकडे मार्केट जाईल तिकडे मी जाईल. मार्केटला माझ्या दिशेने चालायची गरज नाहीये. मार्केट सुपिरियर, मार्केट इज गॉड, देव आहे. तर तुम्ही त्याच्या पाठी जायचा प्रयत्न करा. म्हणून मी उद्याच्या ट्रेडसाठी आहे ना 50% प्रॉफिट लॉट ठेवायचा प्रयत्न करेन. खालच्या साईडला पण 50% लॉट ठेवायचा प्रयत्न करेन. पण हा, उद्या माझे टार्गेट जराचे मोठे असतील या किंवा मी मध्येच लॉट वाढवायचा प्रयत्न करेन. जर मार्केटमध्ये बुलिश मुवमेंट दिसलाच मला तर दिसेल. ओके, बुलिश मुवमेंटसाठी बघा ही जी लेवल आहे ना 800 या 900ची लेवल, त्या लेवलला किती ओवायस जनरेट झालेले आहेत ते पण बघायची खूप अत्यंत आवश्यक गरज आहे. तर ओवाय बघतो आपण, तर इथे 900च्या लेवलला 151 म्हणजे समजा ना 151 आहेत आणि 26,000ला 135 आहेत, म्हणजे कमीच आहेत. तर उद्या इकडे ओवाय आले पाहिजेत. प्लस त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत ते 300 आहेत, 400 आहेत, 200 म्हणजे इथे स्ट्रॉंग आहेत. ह्या साईडला कुठले स्ट्रॉंग आणि सगळे नेगेटिव्ह आहेत. त्यामुळे ही बाजू तर खालीच आहे. कॉल सेलर्स उद्या मार्केट खाली आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. जर तो अटेम्प्ट फेल झाला तर पुट सेलर्स मार्केटला वरच्या दिशेला नक्कीच घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील आणि एक मोठी रॅली बघण्याचा आपल्याला अनुभव उद्या भेटेल. ऑल टाइम हाय पण उद्याच भेटू शकतो. पटकन नाही होणार, पण टाइम लागतो. मी काल पण सांगितलं की हर एक गोष्टी यायला टाइम लागतोय आणि मार्केट आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे चाललेलं आहे. तर आपण त्या गोष्टीवर ध्यान ठेवत उद्याची ट्रेडिंग सक्सेसफुल करायची असेल तर पहिलं थांबा. 10-10 तासाच्या नंतर जो मुवमेंट येईल, 10-10 तासाच्या नंतर तो मुवमेंट घ्यायचा प्रयत्न करा. सकाळी 9:30 एकदम उडी नका मारू, कारण मार्केट रिव्हर्सल पण येऊ शकतं, हे टार्गेट पण असू शकतं तुझ्या. आणि जर मार्केट कंटिन्युअस मुवमेंट दिले तर होल्डिंग वाले ट्रेड बनू शकतात आणि ते मोठ्या प्रमाणात मोठं प्रॉफिट देऊन जाण्याचा प्रयत्न करतील. ठीक आहे, तर उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावे ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवतो. माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. गुड नाईट.